नमस्कार. कधी विचार केलाय की 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि आज 21व्या शतकात आपण त्या स्वप्नाच्या किती जवळ किंवा किती लांब आहोत? चला तर मग ह्या विश्लेषणात आपण आदर्श आणि वास्तव यांच्यातली हीच दरी समजून घेऊया. आजच्या जगात बघा ना, सोशल मीडिया, सेलिब्रिटी सगळीकडे झगमगाट आहे. मग अशा वेळी आपला खरा आदर्श कोण? आपण कोणाला फॉलो करतोय? हा प्रश्न खरं तर खूप महत्वाचा आहे, कारण आपले आदर्शच आपली दिशा ठरवतात. ही व्याख्या बघा, खऱ्या आदर्शाची ओळख करून देते. खरा आयकॉन म्हणजे फक्त प्रसिद्धी नाही, तर एक प्रचंड मोठी विजन आणि ती पूर्ण करण्याची अविश्वसनीय जिद्द. आणि हे आपल्याला थेट कुठे घेऊन जातं? बरोबर, छत्रपती शिवाजी महाराजांकडे. म्हणूनच शिवाजी महाराज एक वेगळा आदर्श आहेत. का? कारण आपण अनेक महापुरुषांची नावं घेतो, हो ना? पण खरं चॅलेंज काय आहे ते म्हणजे त्यांच्या नावाच्या पलीकडे जाऊन त्यांचे विचार समजून घेणं. कारण शिवाजी महाराज फक्त एक व्यक्ती नव्हते, ते एक संपूर्ण विचार होते. आणि इथेच खरी गंमत आहे. आपण महापुरुषांची नावं तर घेतो, पण त्यांच्या आदर्शांच्या मार्गावर चालतो का? म्हणजे बघा, आपण अनेकदा किती सोयीनुसार वागतो. जिथे फायदा दिसतो तिथे त्यांचं नाव घ्यायचं आणि जिथे गैरसोय होते तिथे त्यांचे विचार सोडून द्यायचे. पण एक क्षण विचार करा, महाराजांना खरंच असाच समाज हवा होता का? चला तर मग महाराजांच्या स्वराज्याची मूळ संकल्पना काय होती ते समजून घेऊया. त्यांचे विचार फक्त राज्य जिंकण्यापुरते नव्हते, तर त्यामागे एक आदर्श समाज घडवण्याची कल्पना होती. हे बघा, महाराजांनी 17व्या शतकातच अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली होती. आता हे फक्त एक मंत्रिमंडळ नव्हतं, तर आजच्या भाषेत म्हणायचं तर एक मेरिट बेस्ड प्रोफेशनल सिस्टीम होती. म्हणजे तुमची गुणवत्ता, तुमचं कौशल्य आणि तुमचं चारित्र्य महत्वाचं, तुमचा वंश किंवा वशिला नाही. उदाहरणार्थ, अमात्य हे पद म्हणजे आजचे फायनान्स मिनिस्टर हे फक्त आणि फक्त गुणवत्तेवर निवडले जायचे. विचार करा, त्या काळातली ही किती मोठी गोष्ट होती. आणि हा फरक इथे अगदी स्पष्ट दिसतोय. महाराजांच्या काळात टीमवर्क आणि चारित्र्याला किंमत होती. आज काय दिसतं? सगळीकडे मी म्हणजे व्यक्तिवाद, स्वार्थ आणि राजकारण तर जातीपातीवर चालतंय. हा जो बदल आहे ना, तो आपल्याला खूप काही सांगून जातो. महाराजांची खरी ताकद काय होती माहितीये? लोकांना एकत्र आणण्याची. त्यांनी समाजाला तोडलं नाही तर जोडलं. अगदी मावळ्यांपासून ते 12 बलुतेदारांपर्यंत, म्हणजे गावातले जे कुशल कारागीर होते, सेवा देणारे लोक होते, त्या सगळ्यांना त्यांनी स्वराज्याच्या कामात सामील करून घेतलं. जातपात पाहिली नाही. आज काय होतंय याचे अगदी उलट चित्र दिसतं. आणि ही गोष्ट तर खरंच थक्क करणारी आहे. आज आपण महिलांच्या सुरक्षेबद्दल किती बोलतो, पण महाराजांनी हा विचार 17व्या शतकातच प्रत्यक्षात आणला होता. त्यांच्या राज्यात स्त्रियांचा अपमान करणाऱ्याला किंवा त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्याला सगळ्यात कठोर शिक्षा होती. विचार करा, ही दूरदृष्टी किती विलक्षण होती. महाराजांनी जो आदर्श मार्ग दाखवला, त्यावर चालूनच मराठ्यांनी पुढेही मोठे विजय मिळवले. एक उदाहरण देतो. जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीकडे एकदम आधुनिक शस्त्र होती, तेव्हाही महाजी शिंदेंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी त्यांना हरवलं. कशामुळे? हे महाराजांच्याच शिकवणीमुळे शक्य झालं, की फक्त ताकदीने नाही, तर बुद्धीने, गनिमी काव्याने आणि एकीच्या जोरावर विजय मिळवता येतो. तर हे होते आदर्श. आता आपण त्या ऐतिहासिक आदर्शांपासून आजच्या 21व्या शतकातल्या वास्तवाकडे येऊया. आणि इथेच आपल्याला एक मोठी दरी दिसायला लागते. आज आपण एका वेगळ्याच युगात जगतोय. त्याला व्हॉट्सॲप संस्कृती म्हणता येईल. म्हणजे काय? तर कोणताही विचार न करता ती माहिती खरी आहे की खोटी हे न तपासता फक्त फॉरवर्ड करत सुटायचं. आणि यामुळे समाजात गैरसमज आणि द्वेष इतक्या वेगाने पसरतो की विचारायची सोय नाही. हे एक रूपक आहे, पण ते आजच्या परिस्थितीचं अगदी अचूक वर्णन करतं. विचार करा, जेव्हा आपण जात, धर्म, राजकारण या नावाखाली एकमेकांपासून वेगळे होतो, तेव्हा आपण एक प्रकारे त्या समाजाचेच हातपाय तोडत असतो. मग असा समाज पुढे कसा जाणार? आणि हा विरोधाभास बघा महाराष्ट्रातला. एका बाजूला आपल्याकडे देशातले सर्वात जास्त अब्जाधीश राहतात आणि दुसऱ्या बाजूला देशातल्या सर्वाधिक शेतकरी आत्महत्या इथेच होतात. एका जिल्ह्यात पूर येतो तर काही महिन्यांनी दुसरीकडे प्यायला पाणी नसतं. ह्याला आपण विकास म्हणायचा का? म्हणजे खरी आधुनिकता म्हणजे काय? फक्त उंच उंच इमारती आणि मोठे मोठे हायवे? नाही. खरी आधुनिकता आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या कृतीमध्ये यायला हवी. शाश्वत विकासाचा विचार करणं, निसर्गाचा विचार करणं, हे आहे खरं आधुनिकीकरण. बरं, मग आता प्रश्न असा येतो की ही आदर्श आणि वास्तव यांच्यातली दरी सांधायची कशी? यावर उपाय काय? चला, शेवटच्या भागात आपण पुढच्या दिशेबद्दल बोलूया. हा एक खूप खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपल्याला स्वराज्य मिळालं,
राजकीय स्वातंत्र्य मिळालं, पण महाराजांना जे अपेक्षित होतं ते सुराज्य म्हणजेच चांगलं राज्य ते खरंच आलं आहे का? यावर आपण सगळ्यांनी मिळून विचार करण्याची गरज आहे. आपण लोकशाहीत राहतो आणि लोकशाहीमध्ये जनता ही शासनाच्या केंद्रस्थानी असते. म्हणजे आपलं काम फक्त मतदान करून संपत नाही. समाजाच्या प्रत्येक निर्णयात सक्रियपणे भाग घेणं हे आपलं हक्क तर आहेच, पण त्याहूनही मोठं कर्तव्य आहे. तर पुढे काय करायचं? मार्ग अगदी सोपा आहे, पण त्यासाठी इच्छाशक्ती लागेल. पहिलं, महापुरुषांची फक्त नावं न घेता त्यांचे आदर्श खऱ्या अर्थाने स्वीकारायचे. दुसरं, आपापसातले भेद विसरून समाजाच्या भल्यासाठी एकत्र यायचं. आणि तिसरं, तात्पुरत्या फायद्याच्या मागे न लागता निसर्गाचा समतोल राखून शाश्वत विकास साधायचा. आणि मग शेवटी हाच प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं फक्त नावच घेत राहणार, की त्यांचे विचार, त्यांची दूरदृष्टी, त्यांचं कार्य आपल्या आयुष्यात उतरवणार? हा निर्णय आता आपल्या सगळ्यांच्या हातात आहे.